रोल सरकारने 10% मराठा आरक्षण दिलं आहे। आपण पाहतोय विधान भवनाच्या बाहेर ढोल ताशे वाजू लागलेत, गुलाल उधळू लागलेत। नितेश राणे आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार। सर, या निर्णयाचं स्वागत कसं करणार? मराठा समाजासाठी हा फार मोठा दिवस आहे। मागासलेपणा सिद्ध झालेला आहे। घटनेच्या 15/4 आणि 16/4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये राज्य सरकारला जे अधिकार दिले होते त्या अधिकाराच्या अनुसारच हे आरक्षण दिलेलं आहे। आता मराठा समाजाने ह्या 10% आरक्षणाचा फायदा घ्यावा। नोकरी आणि शिक्षणामध्ये हा आरक्षण आपल्याला मिळणार आहे। मी मराठा समाजाला हाही विश्वास देतो की तुम्ही कोर्टाची चिंता करू नका। जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे सरकारमध्ये असतात तेव्हा हे आरक्षण टिकलेलं आहे। याही अगोदर जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षण टिकून दाखवलं। आजही ते ह्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। मी समाजाला मी सांगेन की तुम्ही विश्वास ठेवा, हे आपल्याला मिळालेलं आरक्षण कुठलाही कोर्ट हिसकून घेऊ शकणार नाही। आपली बाजू, समाजाची बाजू भक्कम पद्धतीने मांडली जाईल। मराठा समाज समाधानी आहे। ओबीसी समाजाला 1% आरक्षणाला हात न लावता हे आरक्षण मिळालेलं आहे। म्हणून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक समाजाला जो न्याय द्यायचा होता तो आमच्या महायुती सरकारने दिलेला आहे। वारंवार जरांगे पाटलांनीही विनवणी केली होती, समजवण्याचा प्रयत्न केला होता। ते आजही आपल्या मागणीवर ठाम आहेत। सगळे शहरांबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही, मुंबईमध्ये येणार असं सुद्धा म्हणतायत। काय म्हणाल? बघा, शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने भूमिका घेण्याचा अधिकार आहे। त्यांना जसं इंटरप्रेट करायचं आहे त्यांनी करू दे आणि त्यांना जी भूमिका घ्यायची ते घेऊ शकतात। फसवणूक केली असं थेट आरोप। बघा, हा शेवटी त्यांची भूमिका आहे, त्यांचं हे मत आहे। त्यावर मला असं वाटतं सरकारमधले प्रमुख त्याबद्दल भाष्य करतील। ज्या पद्धतीने शिवीगाळ करतायत, छगन भुजबळ यांनी देखील मोठे आरोप त्यांच्यावरती केलेले आहेत। जीवाला धोका असं सुद्धा छगन भुजबळ। एवढंच वाटतं की आज मराठा समाजासाठी फार मोठा दिवस आहे। आज कोणीही कुठलीही चुकीची गोष्ट करू नये। आज आमच्या समाजाला हक्काचं 10%चं आरक्षण मिळालेलं आहे। म्हणून मला वाटतं आज जल्लोषाचा दिवस आहे, तो साजरा केला पाहिजे। नक्कीच तुम्ही एक मराठा समाजाचे सुपुत्र म्हणून तुमच्यासाठी किती मोठा दिवस आहे आजचा? नक्की मोठा आहे। ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाला अगर हक्काच्या शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण भेटत असेल, कारण का आमच्या समाजामध्ये पण मागासलेपणा आहे। अशा असंख्य आमच्याकडे लोक आहेत जे आजही मोठ्या प्रमाणामध्ये गरीब आहेत, जे एक टाईमचं पण जेवण जेवत नाही। त्यांच्यासाठी, त्या मुलांसाठी, त्या मुलींसाठी हे 10% आरक्षण आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। आणि त्यानुसार मला वाटतं हा प्रवास आता सुरू झालेला आहे। आमचा समाज, मराठा समाज म्हणून पण आर्थिक सक्षम होईल अशा पद्धतीचं चित्र भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सर, तुमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।